काय पुणेकरांनो, पुणे सर्वच बाबतीत नंबर 1 होत चालले आहे. प्रदूषणाच्या पातळीमध्ये मुंबईला मागे टाकत पुण्याने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक. AQI 183 वर पोहोचला. हा आजचा रिपोर्ट. अजून 5 वर्षांनंतर आपले शब्द हे असणार आहेत. अरे तुला माहिती का, 5 वर्षांपूर्वी 2025 मध्ये पुण्याचा AQI फक्त 183 होता. इतकं मस्त वाटायचं ना तेव्हा. अलका टॉकीज चौकामध्ये फक्त 5 मिनिट उभे राहून 2 सिगरेटची नशा यायची. आता अख्ख्या पाकिटाची नशा येते रे. स्वारगेटच्या चौकात अर्धा तास थांबून पांढरा शर्ट राखाडी व्हायचा, पण आता काळा होतोय रे. दांडेकर पुलावरून फिरताना अर्धा ऑक्सिजन आणि अर्धा कार्बन मोनॉक्साईड फुफ्फुसात जायचा, पण आता पूर्ण सर्फ एक्सेल डायऑक्साईड नसानसात भिनतोय रे. म्हणजे हा एक नवीन वायू तोपर्यंत निर्माण झालेलाच असेल. माझं काही नाही हो, त्या अंडमार प्यासाबार या आयलंड पुढे माझं स्वतःचं एक आयलंड आहे. मी तिकडे शिफ्ट होऊन जाईल. तुम्ही कुठे जाणार गरिबांनो? आणि या गोष्टीसाठी काँग्रेस, नेहरू, भाजपा, मोदी, हिंदू, मुसलमान हे कोणी जबाबदार नसून इथे राहणारा प्रत्येक माणूस जबाबदार असणार आहे. काय ना, आपली मानसिकताच आता अशी झाली आहे की काही वाईट झालं की पहिले आपण गिराईक शोधतो की कोणाच्या डोक्यावर खापर फोडायचं, पण जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. मेंदूची कलई आपल्या चॅनलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलताना मी याच गोष्टीवर बोलतोय. आपला बेशिस्तपणा, आपला नालायकपणा, आपली अस्वच्छता आणि आत्ता जे पुण्याच्या ग्रोथचे कारण आहे तेच एक दिवशी पुण्याच्या विध्वंसाचे कारण बनणार आहे. जे आपण आता दिल्लीत बघत आहोत ते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड पॉप्युलेशन. जो उठतोय तो पुण्यात नाहीतर मुंबईमध्ये येतोय काम धंद्यासाठी. आणि मग काय, शहरात 10 लाख गाड्या आज आहेत तर पुढच्या वर्षी 15 लाख, त्याच्या पुढच्या वर्षी 20 लाख. हा व्हिडिओ मी प्रदूषणाच्या समस्येवर सोल्युशन सांगण्यासाठी बनवलेला नसून मी हे सांगण्यासाठी बनवला आहे की तुम्ही काही करा, पण हे प्रदूषण आता आपल्याला थांबवता येणार नाही. जिथे भारताची राजधानी दिल्लीला या प्रॉब्लेम पासून वाचवण्यामध्ये सरकार अपयशी ठरत आहे, तिथे पुण्याचे काय घेऊन बसलाय? ही समस्या आज तुम्हाला कदाचित इतकी मोठी वाटत नसेल, कारण ही समस्या डोळ्याला दिसत नाही. हा याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. पण जे प्रॉब्लेम दिसत नाही तेच सर्वात जास्त घातक असतात. सिगरेट न ओढणं, दारू न पिणं, व्यसन न करणं एक वेळ आपल्या हातात आहे, पण श्वास न घेणं हे कसं शक्य होणार? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब न करता कुठेही प्रदूषण करू नका.